राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे आता. कशी निवडणूक होईल? नमस्कार चोरे सर. निवडणूक अतिशय चुरशीची आहे. जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार राजुरी मधले. राजुरी हे फार मोठं गाव आहे आपल्या मतदारसंघामध्ये. राजुरी आणि बेल्ला हे तिन्ही गाव मोठाली. हे तीन गाव ज्याला लीड देतील तो उमेदवार निश्चित निवडून येईल. आता तुमचं गाव बी बऱ्यापैकी मतदानाचं गाव आहे. बऱ्यापैकी मतदान आहे आमच्या गावामध्ये, पण त्या ह्या बाकीच्या गावांपेक्षा आमचं गाव छोटंच आहे तसं पाहिजे. तुमच्या गावातलं मतदान कसं होईल? आमच्या गावातला स्थानिक उमेदवार असल्यामुळं पंचायत समितीला थोडस स्थानिक लक्ष राहील लोकांचं. बाकी जिल्हा परिषदेला जवळजवळ स्मिता कंशेला लीड राहील आमचं. इथून मागचा इतिहास काय? लीड कोणाला राहायचं? इथून माग आता तिरंगी होती आमदारकीच्या टायमाला. त्यावेळेस याला आपलं शेरकरांना होतं, सत्यशील शेरकरांना होतं. दादा 2 नंबरला होते. पण दादांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या साकोरीमध्ये अनेक छोटे मोठे रस्ते झालेले. पहिले रस्ते बेल्ला साकोरी असन, बेल्ला मंचर असन, हे रोडची कामं व्हायची, परंतु अंतर्गत जे रस्ते होते ते कुठल्याही प्रकारचे आतापर्यंत होत नव्हते. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये पंकज शेटच्या माध्यमातून अंतर्गत जे रस्ते शेतीमधले ते सर्व रस्ते आता डांबरी जवळजवळ झालेले. थोडेफार राहिले त्यांच्या सुद्धा मंजुऱ्या मिळालेल्या आहेत. आणि किरकोळ कारकोळ जे गणेश मंदिरं वगैरे असतील त्यांना छोटे छोटे गाव सभा मंडप त्या माणसाने दिलेले. निवडणुकीचा विचार न करता बा मी निवडून येईन किंवा मी जिल्हा परिषदेला उभा राहीन का नाही राहीन याच्या अगोदर हे डिक्लेअरही झालं नव्हतं. कुठलं बा येणार आहे, पुरुष येणार आहे का, महिला येणार आहे, राखीव येणार आहे, हे काही कल्पना नसतात सुद्धा त्या माणसांनी शरददादाच्या माध्यमातून भरपूर कामं केलेली. आणि आमचं गाव शरददादाला मानणार आहे. मी वैयक्तिक शरददादाचा फॅनच आहे, त्याच्यामुळे शरददादाची शेती या ठिकाणी येते. स्मिता कंशे येईल नक्की. कसं आहे आता निवडणूक कशी लागली इकडे? निवडणूक छानपैकी चाललेली आहे. काय साकोरी गावाचं काय ठरलंय? साकोरी गावात आता जनमत सगळं स्मिताताईच्या बाजूने दिसतंय. आता तुमच्या गावचा उमेदवार उभा आहे ना? असला तर आमच्या गावचा उमेदवार ते प्रश्न वेगळा. आमच्या गावच्या उमेदवाराचा आम्ही गावच्या उमेदवार म्हणजे पक्ष किंवा बा काम पाहूनच काम करणार. शरददादांचं काम चांगले, पंकज शेटचं काम चांगले. पंकज शेटला शरददादांना जो साथ करणारा माणूस आहे त्याच माणसाची निवड करणार ना आम्ही. आणि पंचायत समितीला? पंचायत समितीत बोलतोय तुम्हाला ते. पंचायत समितीला हो, म्हणजे असं काय नाही बा गावच्या उमेदवाराला द्यायला देणार असं काय जो नाही. कामाचा आहे तो गावचा. मग आपलं जरी पोर असलं तरी काय तसं नाही. जो कामाचा आहे त्याची वाहवा केलीच पाहिजे ना. राजू शेट कसं काय? राजू शेट्ट ग्रामपंचायती उपसरपंच आहेत, निवडून आलेले आहेत. ते जनमत त्यांच्याबद्दल चांगले म्हणून ते निवडून आलेत ना, उपसरपंच झालेत. बेल एवढं मोठं गाव आहे, त्याला उपसरपंच करायला काय तिथली जनता दूध खोळी नाही ना. त्याला उपसरपंच केले. राजू शेट्ट कामाचा माणूस आहे म्हणूनच केलेला आहे. काय होईल मग? काय होईल आता? पंकज शेट स्मिताताई निवडून येईल. साकोरीतून किती लीड राहील? साकोरीतून आमच्या मते साधारण 500 ते 600 मताचं लीड जास्त राहील. दोघांना पण? दोघांना पुरास मतदान नाही व्हायचं? बस थोडंफार बहुत होणार. आता काय एखाद्याला आपल्या गावचा उमेदवार असल्यामुळे आम्हाला म्हणता येत नाही ना एखाद्याला देऊ नका किंवा द्या असं म्हणता येत. नरोवा कुंजरोवा. चेअरमन, कसं आहे निवडणुकीचं वातावरण साकोरी गावात? या ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत सौभाग्यवती स्मिताताई पंकज शेट कंशे या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवार आहेत. आणि पंचायत समितीच्या उमेदवार या ठिकाणी राजेंद्र पिंगट या ठिकाणी उभे आहेत. आणि साकोरी गावामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी ग्रामपंचायतचा जर विचार केला तर ग्रामपंचायतला या ठिकाणी आता विद्यमान लोकनियुक्त सरपंच सुरेखाताई तुकाराम गाडगे या आहेत. आणि त्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. आणि पंचायत समिती त्यांनी त्याच पदावर लढवली आणि आता सरपंच पदही या ठिकाणी त्यांना शिवसेना फेवर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता या इलेक्शनला शिवसेनेची मतं या ठिकाणी साकोरी गावात जास्त मिळतील. पण आता साकोरी गावचा उमेदवार आहे पंचायत समितीला, मग क्रॉस मतदान नाही व्हायचं का? तो हे जर विचार करता तर असं मला वाटत नाही. या ठिकाणी जवळजवळ 65 ते 70% मतदान माझ्या अनुभवानुसार हे या ठिकाणी शिवसेनेला होऊ शकतं. आणि 45 ते 55% मतदान हे या ठिकाणी समोरच्या पार्टीला होऊ शकतं.
जिल्हा परिषदेला सरळ सरळ मतदान होऊ शकतं, परंतु पंचायत समितीला शंका नाही वाटत तुम्हाला? नाही, मला असं नाही अजिबात वाटत. तुम्ही स्थानिक आहात म्हणून हो, नाही असं मला अजिबात वाटत. सरळ सरळ दोन्ही शिक्के चालतील. हो, सरळ सरळ दोन्ही शिक्के चालू शकतात. 40 ते 45% मतदान राष्ट्रवादीला राहील. हो, 40 ते 45% राष्ट्रवादीला राहू शकतं आणि 55 ते 65% दरम्यान मतदान किंवा 70% पर्यंत हे या ठिकाणी शिवसेनेला जाऊ शकतं. साकुरीचं वातावरण कसं राहील निवडणुकीत? पंकज शेठसाठी एकदम चांगलं वातावरण राहील. पंकज शेठने या साकुरी गावामध्ये भरपूर अशी भरपूर अशी कामं केलेली आहेत. त्यामुळे पंकज शेठला हे वातावरण खूपच चांगलं राहील. आमच्या गावाचा जर कल पाहिला तर 80% जास्त पंकज शेठला मतदान राहील. आणि पंचायत समितीला त्यांना पण त्या उमेदवाराला पण कमी राहणार नाही, त्याच प्रमाणात त्या उमेदवाराला पण मतदान राहील. क्रॉस वोटिंग नाही व्हायचं? नाही होणार नाही, क्रॉस वोटिंग होणार नाही. साकुरीचे ग्रामस्थ सुद्धा नाही ते क्रॉस वोटिंग करणार नाहीत. एकंदरीत आपण साकुरी गावचा कल पाहता या ठिकाणी शिवसेनेचं पारडं जड असल्याचं सध्या तरी दिसत आहे. मतदानाला अजून 1 दिवस बाकी आहे. 1 दिवसामध्ये राजकारण कुठल्याही परिस्थितीमध्ये फिरू शकतं. 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला निकाल आहे. निकालामधूनच कळेल आपल्याला कुणाचा विजय होईल आणि कुणाचा पराजय होईल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद. गोविंद आवटीसह गणेश चोरे, शिवनेरी संवाद, साकोरी.